नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवणार आहे। फणस आणलाय तो आता कापून घेतलाय आणि कापून स्वच्छ धुवून कुकरमध्ये वाफवून घेणार आहे। कुकरमध्ये थोडी हळद, मीठ आणि थोडं पाणी घातलेलं आहे आणि कुकरचे झाकण बंद करून त्याच्या 3 शिट्या काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी तिळकुट घालून भाजी करून दाखवणार आहे। खोबरं आहे ते मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। प्रथम आपण खोबरं भाजून घेऊया लालसर रंगावर। तीन 4 मिनिटं लागतील आपल्याला खोबरं भाजायला। सुकच भाजायचं, तेल नाही घालायचं। हे तिळकुटातली भाजी खूप छान लागते। माझी आई अशी तिळकुटातली भाजी नेहमी करायची, म्हणून म्हटलं आपण आज तिळकुटातली भाजी करूया। हे बघा, खोबरं आपलं भाजून झालंय लालसर रंगावर। आता मी हे काढून घेते। इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा। हे चांगलं भाजून घ्यायचं, फक्त तेल घालायचं नाही, म्हणजे तिळकुट जास्त दिवस राहतं आपल्याला। चपाती बरोबर वगैरे जेवताना साईड डिश म्हणून तुम्ही हे खाऊ शकता। आता आपण धणे आणि जिरे भाजून घेऊया। धणे आणि जिरे पण आता इथे भाजून झालंय। मी आता हे काढून घेते। आता आपण तीळ आहेत ना, हे तीळ भाजून घेऊया। तीळ 2 प्रकारचे येतात ना, काळे तीळ आणि पांढरे। हे काळे तीळ आहेत ना, ते मी घेतले। हे बघा, हे बघा, हे असे असतात। एक मिनिटभर आपण चांगलं भाजून घेऊया। ते तडतड उडायला लागले म्हणजे आपल्याला कळतं की आपले तीळ भाजलेले आहेत। इथे बघा, तीळ असे चडचड आवाज यायला लागला ना, म्हणजे तीळ आपले भाजत आले। गॅस मी मंदच ठेवला, तर मंद गॅसवर भाजून घ्यायचे, म्हणजे सगळे तीळ सारखे भाजले जातात। तर मी गॅस बंद करते आणि तीळ काढून घेते। बघा, आवाज येतो ना, चटचट चटचट। बघा, इथे तीळ, खोबरं, धणे आणि जिरे जरा गार होईपर्यंत आपण आपली भाजी ती स्मॅश करून घेऊया। हे बघा, अशी मऊ सुजले ना, हाताने सुद्धा होते बघा। तर आपण सगळी भाजी, थोडीशीच भाजी मी त्यातली आता घेतली आहे, ते आपण स्मॅश करून घेऊया। तीळ गार झाले की आपण ते मिक्सरमधनं वाटून घेऊया। इथे मी फणसाची भाजी बघा अशी स्मॅश करून घेतली आहे आणि आपले हे खोबरं तीळ आहेत ना, आपण तिळकुट करतोय ना, ते आता गार झाले मिश्रण। आता मी हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेते।
त्यामध्ये हे लाल तिखट मी 4 चमचे घेतलंय ते घालूया. लसूण पाकळ्या 15-20 आणि चवीप्रमाणे मीठ. आणि मी आता हे मिक्सरमधनं वाटून घेते. पहा इथे आपले तिळकुट बघा वाटून झालंय आणि इतका खमंग सुवास सुटलाय बघा. हे तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर, जेवताना साईड डिश म्हणून पण खाऊ शकता. आता आपण तिळकुटातली ना फणसाच्या कोहरीची भाजी करायला घेऊया. इथे कच्च्या फणसाची तिळकुटातली भाजी करण्याकरता मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेलावर मोहरी घालूया. मोहरी छान फुलून देऊया. तेव्हा आपण हिंग घालूया. 1/2 चमचा हिंग घेतला. मोहरी फोडणी छान झाली आपली की यावर आपण कांदा घालूया. कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया. जर कांदा लालसर होत आलाय त्यावर आपण कढीपत्ता घालूया. आणि आता आपण एक कच्चा फणस जो स्मॅश करून घेतला होता ना त्याच्यावर आपण तिळकुट घालूया. थोडीशी हळद आणि आपण हे तिळकुट जे केलं आहे ना ते ह्याच्यावर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. चार 5 चमचे घालायचे. मी 5 चमचे घातले आणि भाजीला चांगलं लावून घ्यायचं. असं चोळून घ्यायचं सर्व भाजीला. असं चांगलं मी लावून घेतलं ना. असं लावून घ्यायचं. मीठ थोडंसं आणि तिळकुट. आपण शिजताना फणसामध्ये थोडं मीठ घातलं होतं ना, आता थोडं कमी घालायचं. आणि भाजीला बघा मी सारं मीठ, तिळकुट आणि थोडी हळद लावून घेतली आहे. आपण तेलावर थोडीशी हळद घालूया आणि चमचाभर तिळकुट जे आहे ना आपल्या मिक्सर मधलं ते चमचाभर आपण या तेलावर घालूया, कांद्यावर घालूया. काय सुरेख सुगंध सुटलाय भाजीचा ना. त्या सुगंधाने ही भाजी खावीशी वाटते. थोडीशी कोथिंबीर घालूया तेलावर. आणि मीठ थोडं जपून घालायचं कारण तिळकुटामध्ये मीठ आहे. आपण फणसाला शिजताना मीठ घातलेलं आहे. आता आपण यावर फणस घालूया. आणि आपण छान परतून घेऊया. ही फणसाची भाजी तुम्ही अशा पद्धतीने करा, खूप तुम्हाला नक्की आवडेल बघा. पाणी वगैरे काही घालायचं नाही, ह्याच्यावरच परतून घ्यायचं. असं आपण चोळून घेतलं ना भाजीला, तिळकुट मीठ वगैरे, भाजीला छान चव येते. आणि आता यावर आपण झाकण ठेवूया. मंद गॅसवर ठेवायचं. हे 5 ते 6 मिनिटं ठेवूया आपण. इथे 5 मिनिटं झाली आहेत. तिळकुटातली फणसाची भाजी तयार आहे. एकदम छान झाली आहे. चवीला एकदम भारी झाली आणि सुगंध इतका छान येतो घरामध्ये. अगदी सुगंधानेच ही भाजी खावीशी वाटते.
एवढी मस्त झाले. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा किती छान दिसते ना. खूप छान लागते ही भाजी. भारी दिसते ना, खूप एकदम यम्मी झाली आहे. अगदी आमच्या घरच्या पद्धतीची, माझ्या आईची रेसिपी आहे ही. आमच्या गावाकडे अशीच भाजी करतात फणसाची. इथे छान अशी रुचकर फणसाची भाजी तयार केली आहे बघा. खूप मस्त झाली आहे. आणि तिळकुटातली भाजी तर भारीच लागते. आणि तिळकुट मी बनवायचं तुम्हाला दाखवलं ना कसं बनवायचं ते. तशा प्रकारे पण तुम्ही तिळकुट करून ठेवू शकता. मग अशी भाजी करायला किंवा गवारीची भाजी करायला ते तिळकुट फार छान उपयोगी पडतं. किंवा जेवताना काही तोंडी लावणं हवं असेल, तिळकुट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तिळकुटातली फणसाची भाजी करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह.